हाय, मी शीतल. माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. सर्वप्रथम सर्वांना व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. मस्त अशी सकाळ पावसाने झालेली आहे. सध्या खूप छान पाऊस चालू आहे, म्हणून मी मस्त असा चहा बनवते आहे. आज मी आल्याचा चहा बनवते आहे. मला ना वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये चहा प्यायला खूप आवडतो. वेलायची टाकून किंवा कधी-कधी मी दालचिनी टाकून पण चहा बनवते. तर आवडतो मला, कारण चहा हा माझा सगळ्यात जास्त आवडतं आहे. त्याच्यामुळे मी मस्त असा चहा सकाळी सकाळी उठल्या पहिले चहा पिऊन घेते आणि मग नंतर सगळ्या कामाला लागते. तर आज ना मी स्वयंपाकासाठी काय बनवायचं हेच ठरवलेलं नाही आहे. तर भाजीला पण काय बनवावं, डेलीचा हा प्रश्न आहे की काय बनवावं भाजीला. तर म्हणलं आधी मस्त असा चहा पिऊन घेऊया, मग नंतर अंघोळ वगैरे करून मग काय करायचं ते आपण ठरवूया. म्हणून असं मस्त चहा बनवून घेतला आणि निवांत बसून असा चहा पीत होते. आज मुलं दोघेही उठले होते आणि इथेच ते दोघं मस्त खेळत आहेत. तर म्हणलं आपण मस्त चहा पिऊन घेऊया आणि नंतर स्वयंपाकाची तयारी करूया. तर मला ना अचानक आठवलं की आपल्याकडे वालाच्या शेंगा आहेत. तर म्हणलं आधी अंघोळ करून घेऊया. अंघोळ करून घेतली आणि मस्त देवपूजा केली. तर पहिले ना देवपूजा झाल्या ज्या वालाच्या शेंगा होत्या ना त्या निसायला घेतल्या, कारण त्याच्या आतमधून ना भरपूर खराब राहतं, त्यामुळं दोन्ही साईडनी ओपन करूनच त्या निसाव्या लागतात. सध्या ना भाजीपाला म्हणा, फ्रूट्स म्हणा, काहीच व्यवस्थित राहिलं नाही आहे बाहेर. त्याच्यामुळे खावं की नाही हा खूप मोठा प्रश्न आहे, पण ऑप्शन नाही आहे. आपण शहरात राहतो त्याच्यामुळे आपल्याला हे खाणं भागच आहे. कारण गावाकडे जर राहत असतो ना तर आपल्याला सगळ्या हेल्दी गोष्टी भेटल्या असत्या मस्तपैकी. तर पण ठीक आहे, अनफॉर्च्युनेटली आपण राहतो शहरामध्ये, तर आहे ते चांगलं म्हणून खाऊया. तर मस्त अशी भाजी बनवायला घेतली. भाजी साईडला शिजायला ठेवली आणि म्हणलं आधी चपात्या बनवून घेऊया, कारण मुलं उठलेत पण शांत आहेत, दोघं मस्त खेळत आहेत. असं कधी घडत नाही, कारण म्हणजे आजपर्यंत कधी घडलंच नाही आहे की ते दोघंजण मी स्वयंपाक करते आहे आणि माझ्या इथं कधी लुडबुड करणार नाहीत. त्यांचे बाबा असतील तर मग ते निवांत बाहेर बसतात, पण बाबा जर नसतील ना तर ते पूर्णपणे किचनमध्येच असतात. तर आज ते दोघं मस्त खेळत आहेत, तर म्हणलं ठीक आहे आपण तोपर्यंत पूर्ण स्वयंपाक बनवून घेऊया. तसं तर ते स्वयंपाक ना त्यांच्या बाबांनाच मला टिफिनला चपाती आणि भाजी द्यावी लागते. या दोघांना काही टिफिनची गरज लागत नाही. यांना मी नाश्ता बनवते सकाळी आणि त्यांना स्कूलमध्ये स्नॅक्स असतो. त्याच्यामुळे आज मी नाश्त्याला काय बनवायचं आहे ना ते ऑलरेडी ठरवलेलं आहे. तर म्हणलं तोपर्यंत पूर्ण चपात्या बनवून घेऊया. चपाती ना मी अशी मस्त घडी करून बनवते, कारण घडी करून बनवली ना ती मऊ पण राहते आणि छान फुगते पण, आणि दिवसभर अशी खायला पण नंतर आपल्याला टेस्टी लागते. बनवायला थोडीशी प्रॉपर गोल बनत नाही, पण मऊ राहते आणि फुगते व्यवस्थित. त्याच्यामुळे मी अशाच बनवते चपाती. तर असं मी त्यांच्या टिफिनसाठी ज्या काय आहेत ना त्या चपात्या आधी बनवून घेते आणि नंतर बाकीचं सगळ्या कामाला, कारण त्या दोघांचंही सगळं काम बाकी आहे माझं. तर म्हणलं आधी मस्त चपात्या बनवून घेऊया आणि मग नंतर बाकीच्या कामाला सुरुवात करू. तर बघा अशी किती मस्त अशी टम्म चपाती फुगली आहे. तर अशाच, कारण घडी करून चपाती केली ना ती मऊ पण राहते खूप छान. ही बेस्ट ट्रिक आहे, तुम्ही एकदा ट्राय करून बघा, नक्की तुम्हाला आवडेल. तर माझ्या सर्व चपात्या झाल्या टिफिनसाठीच्या, मग त्यांचा टिफिन भरायला घेतला. मस्त अशी भाजी आणि चपाती आहे. त्यांना सॅलड किंवा एक्स्ट्रा काही गोष्टी द्यायला नाही आवडत, म्हणून फक्त
चपाती आणि भाजीच त्यांना मी देते आहे. तर मग नाश्त्यामध्ये ना मी आज बघा तुम्हाला बघून समजलंच असेल की मूग आहेत ते मी रात्रभर भिजवले होते आणि मुगाचे आज मी आप्पे बनवणार आहे. मूग त्याच्यामध्ये मी अद्रक, मिरची, कांदा, लसूण सगळ्या गोष्टी टाकल्या आणि त्याला ग्राइंड करून घेतलं. रवा पण टाकला आहे आणि रवा टाकून त्याला थोडंसं 10 मिनिट भिजू दिलं आणि त्याच्यात मस्त असा दही, कांदा, टोमॅटो तुमच्याकडे ज्या कुठल्या भाज्या असतील ना, माझ्याकडे ज्या ज्या भाज्या होत्या त्या मी सगळ्या आतमध्ये टाकल्यात आणि जे मसाले मी याच्यामध्ये ना तीळ, गरम मसाला, धने पावडर, जिरे पावडर, मीठ या सगळ्या गोष्टी टाकल्यात. तर तुमच्याकडे ज्या कुठल्या भाज्या असतील ना त्या तुम्ही सगळ्या टाका. आता मीठ टाकले बघा, कारण मगाशी मी मीठ बोलली पण मी मीठ विसरली होती आणि मस्त असे बनवायला आप्पे ठेवलेत. तर याच्यामध्ये ना पनीर किंवा चीज असेल ना तर खूप छान बनतं. पण माझ्याकडे आत्ता काहीच नाही आहे त्याच्यामुळे मी असेच बनवते आहे. कारण मुलं ना भाज्या खात नाहीत त्याच्यामुळे मूग हे तर हेल्दी आहेतच पण भाज्याही जातात ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे हे खूप हेल्दी बनतं सकाळच्या नाश्त्यासाठी. त्याच्यामुळे मी असं अधूनमधून बनवत असते आणि दोघांनाही खूप आवडतं आप्पे, इडली. साऊथ इंडियनना सगळ्या गोष्टी दोघांना खूप आवडतात आणि आप्पे पण बरेच आवडतात. तर मग आप्प्याचा काहीतरी वेगळा प्रकार आणि थोडेसे मूग प्रोटीन पण शरीरात जातं म्हणून मी अशा टाईपचं मुगाचं काही ना काही वेगवेगळं डोसा वगैरे पण बनवत असते. तसे मस्त आप्पे आपले रेडी झालेले आहेत. मग आप्पे मी त्या तिघांना खायला देते, ते बाहेर वेट करत आहेत. मस्त असे तिघं खात आहेत. वेदला ना आवडलेत पण त्यांना ना गरम लागतं म्हणून तो सांगतोय बाबा मला गरम लागतंय म्हणून ओवी त्याला खूप हसती आहे. बघा कशी हसती आहे ती आणि तिला पण आवडले तर पण तिचं पण सेम चालू आहे ॲक्टिंग, कारण आमच्याकडे सेम ॲक्टिंग केलीच पाहिजे. तर तिचं चालू आहे आई बघ खूप छान झालेत, सेम हाताने वगैरे ॲक्टिंग करून तिचं चालू आहे. त्या तिघांचा नाश्ता चालू आहे तोपर्यंत मी दुसरं काम साईड बाय साईड करून घेते आहे. तर मी वेदला आधीच बोलली होती तुझा नाश्ता झाला की जे करायचं. चला ते दोघेही स्कूलला गेले तर म्हणलं आपली राहिलेली कामं आपण पटापट करून घेऊया म्हणून मी राहिलेल्या पूर्ण चपात्या बनवण्यासाठी आले आणि चपात्या बनवून घेते आहे. तर हे दुपारी आल्याच्या नंतर मी त्यांना खाण्यासाठी बनवून ठेवत असते, कारण सकाळी ते नाश्ता करून जातात आणि स्कूलमध्येही त्यांना नाश्त्याचाच प्रकार असतो स्नॅक्समध्ये. तर म्हणून मी दुपारी त्यांना स्पेशली दोघांनाही चपातीच खायला लावते. ओवी नको बोलत असते कारण तिला राईस खूप आवडतो, तर तिचं चालू असतं आई मला राईस खायचा आहे, पण मी नाही बोलते कारण दुपारी चपाती म्हणजे चपातीच खायची, कारण चपाती भाजी ही पोटात गेलीच पाहिजे ना. त्याच्यामुळे दुपारी मी त्यांना कंपल्सरी चपाती भाजीच खायला देते. पण वेद काहीही खातो, वेदचं काही नसतं, त्याने चपाती कशातही ॲडजस्ट करतो. पण ओवी मुलींचे फार नखरे असतात, तिला असं नको असतं आई मला काही ना काहीतरी दुसरं दे, मला चपाती नको, मला भाजी नको, मला भात दे, म्हणजे डाळ भात दे, खिचडी दे. तिला भाताचा कुठलाही प्रकार द्या ती आवडीने खाते, पण भाजी तिच्या पोटात कुठून जाणार ना. त्याच्यामुळे मी तिला कंपल्सरी दुपारी चपातीच खायला लावते. ऑलमोस्ट माझ्या चपात्या पूर्ण झाल्या होत्या. तुला स्टार दिला टीचरनी? हो दाखव तुझा स्टार. अरे वा, तुला कोणी दिला? काय दिलं तुला? काय दिलं टीचरनी तुला? स्टार दिला. तू गुड बॉय आणि गुड गर्ल. काय करतो उता? तुझी झोप झाली? आता तुला खायला देऊ ॲपल? ॲपल खाऊन आम्ही मस्त स्टडी करायला बसलो, कारण आज दोघेही खूप खुश होते की त्यांना स्टार भेटला होता टीचरकडनं. म्हणून दोघांचंही चालू होतं आई आम्हाला अभ्यास करायचा आहे, म्हणून मग त्यांना अशी बुक दिली आणि त्याच्यावरती त्यांचं कलरिंग करणं, स्टँडिंग लाईन, सर्कल वगैरे अशा गोष्टी चालू होत्या. तर कारण दोघंजण ना असे कशात तरी बिझी झाले ना तर मलाही थोडासा वेळ भेटतो, कारण माझेही काही कामं करून घेण्यासाठी. म्हणून मी असं त्यांना मध्येच देत असते काही ना काहीतरी ड्रॉइंग करायला वगैरे. तर त्यांनाही छान वाटतं आणि मलाही थोडासा मोकळा वेळ भेटतो. त्यामुळे मी बोलत असते जे काही करायचं ते करत बसा.
दे. दे. हा, तू काय करतोय? काय करतीये दीदी? दीदी कलर देतीये. हा, मग तू अम्ब्रेलाला काय करतोय? अम्ब्रेला करतोय. स्टँडिंग लाईन काढा. हा, काढा स्लँड. सगळ्या काढल्या? सगळ्या काढल्या स्टँडिंग लाईन. काढा. काढा. तू सर्कल काढतोय? हो का? कसं काढायचं? मी करू? मला नाही. पाशी ला तर मग इथेच थांबूया. आणि वेद आणि ओवीची अशीच मस्ती बघायची असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.